आहे। संजय राऊतांनी काल समाज माध्यमावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि काही सवाल विचारलेले होते आणि यावर नार्वेकरांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि हे स्पष्टीकरण देत असताना नार्वेकरांनी केवळ शेतीमध्ये जे काही वाद झालेले होते दोन कुटुंबामध्ये दोन व्यक्तींमध्ये ते सोडवण्यासाठी गेलो होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं। कदाचित हा वाद क्षमला असं काल वाटलं असताना आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी यावरून नवा प्रश्न उपस्थित केलेला आहे। अलिबाग जमीन प्रकरणावरून त्यांनी हा नवा प्रश्न उपस्थित करत नार्वेकरांना पुन्हा घेरलंय। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुख दीक्षा शहा यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केली, त्याची दलाली कोण करत होतं याची माहिती काढा असं आवाहन संजय राऊतांनी केलं। राऊतांच्या वक्तव्याला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। अलिबागच्या जमिनीचं सत्य बाहेर आल्यास संजय राऊतांना तोड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा नवनाथ बन यांनी दिला। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं, अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे। मी एक नाव घेतलेलं आहे, दीक्षा शहा QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते, का भांडण मिटवायला गेले होते काय। आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असेल तुम्ही पळून का जाताय? मग दोघांमधला वाद सोडवणं हा गुन्हा आहे का? संजय राऊत, तुम्ही अलिबागच्या बंगल्यामध्ये बसून काय धंदे करतायत? तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न देखील माहीत नाहीत, त्यामुळं विनाकारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बदनामी करू नका, त्या भानगडीमध्ये पडू नका। अलिबागमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं लुटलं ते एकदा सांगायला लागलं तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। दरम्यान संजय राऊतांनी आज पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना काय म्हटलं आपण तेही पाहूया। मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो, तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं, तर तिकडे मारामारी होत होती। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या, त्या जागेशी माझा काही संबंध नाही। अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे। आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे शिंदे विरुद्ध नाईक वादाची। शिंदे विरुद्ध नाईक हा जो काही सामना गेल्या काही काळामध्ये सुरू झालेला आहे तो सातत्यानं त्यामध्ये आणखी संघर्ष वाढण्याची